मी गेलो होतो त्या शाळेत, ज्या शाळेमध्ये मी 5वी ते 12वी पर्यंत शिकलेलो आहे. तर ही शाळा कुठं आहे आणि इथे मी कसं गेलो, चला समोर दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी आपला माणूस सचिन चव्हाण. आज सकाळीच मी आणि जितू डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी आलो. तर जितूने केला भाऊ डोसा ऑर्डर. मी तर हे पहिल्यांदाच खात होतो, कारण याच्या आधी मी पहिले हे कधीच खाल्लं नव्हतं. मग तिथं डोसा खाऊन झाल्यावर जितूला बाय बोलून मी डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. तिथं आल्यावर आपल्या स्प्लेंडर मध्ये 250चं पेट्रोल टाकून घेतलं आणि तिथून डायरेक्ट 450च्या स्पीडनं नॉनस्टॉप मी डायरेक्ट आपल्या गावात आलो. पहिले तर आपल्या काकाश्रीच्या घरून हे कागद घेतलं. आता तुम्ही म्हणत असाल हे कागद कशाचं आहे म्हणून. तर मित्रांनो, मला आज सकाळी आपल्या वडिलांचा फोन आला होता आणि ते म्हणे की आपल्याला नरेंद्र मोदी काकाकडून घरकुल योजनेचा लाभ भेटला आहे. तर तू घरी जाऊन ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्याजवळ डॉक्युमेंट जमा करून ये म्हणे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सचिन चव्हाण भारी भारी कपडे घालतो, भारी राहतो, तर त्याचा बॅकग्राऊंड पण भारी असेल म्हणून. पण तसं काही नाहीये मित्रांनो. मी पण एक लोअर मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करत असतो आणि हे आपल्या गरीबाचं घर आहे मित्रांनो. मग घरून मी आपल्याला लागणारे 4-5 डॉक्युमेंट घेतले आणि तिथून डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्याजवळ आलो. त्यांच्याजवळ डॉक्युमेंट जमा केले. तर ते म्हणे की आपल्याला अजून एक कलर प्रिंट पाहिजे म्हणे. आपल्या गावाच्या आजूबाजूला तर काही कलर प्रिंट भेटत नाही राव. मग तिथून मी डायरेक्ट उबाळखेड मध्ये आलो. तर तिथं आल्यावर हे आपले फॉलोअर्स म्हणे की आम्हाला व्हिडिओ मध्ये घेशील तर ठीक, नाहीतर तुला इथून हलूच देत नाही म्हणे. मग तिथं त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि त्यांच्यातूनच 3 जणांना उचलून आपल्या उबाळखेडच्या शाळेवर सोडलं. मग तिथून नॉनस्टॉप मी रोहनखेड मध्ये आलो. तर रोहनखेड मध्ये घुसता बरोबरच या आतंकवादीचे दर्शन झाले राव. मग तिथून त्याला भेट देऊन कृषी सेवा केंद्रावर आलो. तिथं आल्यावर आपल्याला लागणारा कलर प्रिंट आणि झेरॉक्स काढून घेतलं आणि आपल्या या गावातील आत्याला घेऊन मी डायरेक्ट आपल्या गावात आलो. मी घरी नाही आलो तर आपल्याला काकाश्रीचा फोन आला आणि म्हणे की 10 मिनिटात आपल्या उबाळखेडच्या शाळेवर ये म्हणे. आपले काकाश्री या उबाळखेडच्या शाळेमधील कर्मचारी आहेत, जे की हे स्कूल बसचे ड्रायव्हर पण आहेत आणि शाळेवरचे काम पण सांभाळत असतात. मग तिथून मी आपल्या उबाळखेडच्या शाळेवर आलो. तर तिथं आल्याबरोबरच हे आपले काकाश्री भेटले, जे की इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, हीच ती शाळा आहे. या शाळेमध्ये आपल्या खूप काही आठवणी आहेत राव, जिथं मी 5वी ते 12वी पर्यंत शिकलो आहे. या शाळेमध्ये आम्ही खूप मजा केली आणि काही चुका पण, ज्या चुकाचा आज पश्चाताप होतो. मी आभार व्यक्त करतो त्या शिक्षक लोकांचं, ज्यांनी मला शिकवलं. मी आज जिथं पण आहे त्यामध्ये शिक्षक लोकांचा खूप मोठा हात आहे. आम्ही जेव्हा इथं शिकत होतो तेव्हा इथं एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण आज ही शाळा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. आज इथं श्री गजानन महाराजांचं पारायण होतं, तर त्याच निमित्ताने इथं जेवण पण ठेवलेलं होतं. मग आम्ही जेवायला बसलो, मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण करून झाल्यावर चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.